अरे मागे घे ना, थोडं खाली घे ना. अरे मित्र दरम्यान ही दृश्य आपण पाहतोय की आता महायुती सरकारच्या शपथविधीच्या या सोहळ्यानंतर मंत्रालयामध्ये दाखल झालेले आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार. सध्या मंत्रालयामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या या फोटोला पुष्पहार अर्पण करतायत. पुष्प वर्षाव या ठिकाणी केला जातोय. छत्रपती शिवरायांना अभिवादन देखील त्यांच्याकडनं केलं जात आहे. ही दृश्य आपण पाहतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयामध्ये दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला देखील अभिवादन करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या या प्रतिमेला अभिवादन केलेलं आहे, आदरांजली अर्पण केलेली आहे. तिन्ही नेते आता मंत्रालयामध्ये दाखल झालेले आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या मंत्रालयामध्ये दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय. नुकताच महायुतीच्या नव्या सरकारचा शपथविधीचा सोहळा पार पडलेला आहे. तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतलेली आहे आणि पहिल्यांदाच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंनी शपथ घेतलेली आहे. त्यानंतर अजित पवारांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे. अनेक दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधीचा सोहळा, दिमाखदार सोहळा पार पडलेला आहे आणि आता महायुतीच्या नेत्यांकडनं, महायुतीच्या पदाधिकाऱ्यांकडनं, कार्यकर्त्यांकडनं जल्लोषाला सुरुवात झालेली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे. फटाक्यांची आतषबाजी केली जाते आणि दुसरीकडे ही दृश्य आपण पाहतोय. मंत्रालयामध्ये सध्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दाखल झालेले आहेत. महापुरुषांच्या प्रतिमेला ते अभिवादन करतायत. ही दृश्य आपण पाहतोय. महात्मा फुले यांच्या प्रतिमेला देखील अभिवादन करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ही थेट दृश्य मंत्रालयामधनं आपण पाहतोय. राज्यभरामध्ये आता महायुतीच्या कार्यकर्त्यांकडनं जल्लोष केला जातोय, आतषबाजी केली जाते. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये सेलिब्रेशनला सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतली आहे. तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहेत. तर एकनाथ शिंदेंनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. अजित पवारांनी देखील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे. या मंत्रालयामधील महापुरुषांच्या प्रतिमेला त्यांनी अभिवादन केलेलं आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शपथविधीच्या या सोहळ्यानंतर थेट मंत्रालयात पोहोचलेले आहेत. आता घडामोडींना, राजकीय घडामोडींना देखील वेग आल्याची ही दृश्य आपण पाहतोय. मंत्रालयामधील महापुरुषांच्या प्रतिमेला त्यांनी अभिवादन केलेलं आहे. ही थेट दृश्य आपण पाहतोय. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली आणि त्यानंतर आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रालयामध्ये दाखल झालेले आहेत. दुसरीकडे राज्यभरामध्ये आता
जल्लोषाला सेलिब्रेशनला सुरुवात झालेली आहे। महायुती सरकारच्या नवनियुक्त सरकारच्या या शपथविधी सोहळ्यानंतर आता जल्लोष केला जातो आहे, फटाक्यांची आतषबाजी केली जाते। दरम्यान एक महत्त्वाची अपडेट आपल्यापर्यंत पोहोचते आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर आता थोड्याच वेळात बैठक पार पडणार आहे। या घडीची ही महत्त्वाची बातमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होणार आहे। आपण पाहतोय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतल्यानंतर आता त्यांच्या उपस्थितीमध्ये ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। शपथविधीनंतर थोड्याच वेळामध्ये या बैठकीला देखील सुरुवात होणार आहे। महायुती सरकारचा हा शपथविधीचा दिमाखदार सोहळा पार पडला आणि त्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रालयामध्ये दाखल होत महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन केलेलं आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात या बैठकीला सुरुवात होणार आहे। या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली, यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडणार आहे। दोन्ही उपमुख्यमंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत आणि या बैठकीकडे देखील आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। शपथविधीनंतरची ही पहिलीच बैठक आहे, त्यामुळे या बैठकीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। त्या बैठकीमध्ये नेमका काय चर्चा होते, काय निर्णय होतात याकडे देखील लक्ष लागलेलं असणार आहे। मात्र या घडीची ही महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दाखल झालेले आहेत आणि महापुरुषांच्या प्रतिमेला त्यांनी अभिवादन केलेलं आहे। महायुतीच्या शपथविधीनंतर आता थोड्याच वेळात बैठक देखील पार पडणार आहे। या बैठकीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। तर दुसरीकडे राज्यभरामध्ये जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। महायुतीचे सर्व कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी देखील आता जल्लोष साजरा करताना दिसत आहेत। फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। तर ही दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रालयामध्ये पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात आता बैठकीला सुरुवात होणार आहे। या घडीची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। तर शपथविधीचा सोहळा पार पडल्यानंतर मंत्रालयामध्ये देखील हालचालींना, घडामोडींना वेग आलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांच्या दालनासमोरची पाटी बदलण्यात आलेली आहे। त्यावर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अशी पाटी त्या ठिकाणी लावण्यात आलेली आहे। तर एकनाथ शिंदे यांच्या दालनासमोर देखील आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अशी पाटी लावण्यात आलेली आहे। एकीकडे शपथविधीचा हा दिमाखदार सोहळा पार पडलेला आहे। या सोहळ्यासाठी, शपथविधीच्या या सोहळ्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते। त्यासह देशभरातील अनेक मान्यवर देखील, विविध क्षेत्रातले अनेक मान्यवर, भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री, भाजपचे अनेक महत्त्वाचे वरिष्ठ नेते, अनेक केंद्रीय मंत्री उपस्थित होते। अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा दिमाखदार सोहळा, शपथविधीचा सोहळा मुंबईतल्या आझाद मैदानावर नुकताच पार पडला आणि या शपथविधीच्या सोहळ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट मंत्रालय गाठलेलं आहे। मंत्रालयामध्ये येऊन तिथं असलेल्या महापुरुषांच्या प्रतिमांना त्यांनी अभिवादन केलेलं आहे आणि त्यानंतर आता थोड्याच वेळामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये बैठक सुरू होणार आहे। या बैठकीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची ही बैठक असणार आहे। मंत्रालयामधली ही दृश्य आपण पाहतोय। शपथविधीच्या सोहळ्यानंतर आता कामकाजाला वेग येतोय। महाविकास मंत्रालयातल्या हालचालींना देखील वेग आल्याची ही दृश्य आपण पाहतो आहे। महायुती सरकारचा, नवनियुक्त सरकारचा हा महाशपथविधीचा सोहळा पार पडल्यानंतर आता राज्यभरामध्ये जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये थोड्याच वेळात बैठकीला देखील सुरुवात होणार आहे। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या या बैठकीकडे देखील आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। त्यापूर्वी मंत्रालयात दाखल होताच महापुरुषांच्या प्रतिमेला तिघांनी देखील अभिवादन केलेलं आहे, वंदन केलेलं आहे। ही दृश्य आपण पाहतोय। तर दुसरीकडे थोड्याच वेळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडणार आहे। अजित पवार आणि एकनाथ शिंदे देखील त्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे या बैठकीकडे देखील आता लक्ष लागलेलं आहे। शपथविधीच्या सोहळ्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री थेट मंत्रालयामध्ये पोहोचलेले आहेत, तेव्हाची ही दृश्य आपण पाहतोय। दुसरीकडे आता मंत्रालयामधल्या देखील हालचालींना वेग आलेला आहे। देवेंद्र फडणवीसांच्या दालनासमोर मुख्यमंत्री अशी पाटी लावण्यात आलेली आहे। तर आता
मंत्रालयातल्या देखील हालचालींना वेग आल्याची दृश्य आपण पाहतोय। राज्यभरामध्ये आता जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। महायुतीच्या या नव्या सरकारचा हा महाशपथविधीचा सोहळा पार पडलेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीच्या सर्व नेत्यांना, महायुतीच्या सर्व समर्थकांना, पदाधिकाऱ्यांना देखील या सोहळ्याची ते आतुरतेने वाट पाहत होते। अखेर हा सोहळा पार पडलाय आणि महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शपथ घेतलेली आहे। तिसऱ्यांदा ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर विराजमान झालेले आहेत। तर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे। अजित पवारांनी देखील उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे आणि त्यानंतर या तिघांनी देखील आता थेट मंत्रालय गाठलेलं आहे। मंत्रालयामध्ये आल्यानंतर या तिघांनी देखील महापुरुषांच्या प्रतिमेला वंदन केलेलं आहे, नमन केलेलं आहे। तेव्हाची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। आता थोड्याच वेळामध्ये महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये बैठक सुरू होणार आहे। एकनाथ शिंदे, अजित पवार या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। शपथविधीनंतरची सरकारची ही पहिलीच बैठक आहे, त्यामुळे या नवनियुक्त सरकारच्या पहिल्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस ही पहिलीच बैठक घेणार आहेत आणि या बैठकीकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। शपथविधी सोहळ्यानंतर होणारी ही पहिलीच बैठक, मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पहिलीच बैठक घेतात, त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होते, काही निर्णय होतात, यावर देखील आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। दृश्य आपण पाहतोय मंत्रालयामधली ही दृश्य आहेत। मंत्रालयामध्ये महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार दाखल झालेले आहेत। या तिघांकडनं देखील आता महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन केलं जात आहे, नमन केलं जात आहे आणि त्यानंतर आता थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडणार आहे। या बैठकीकडे देखील आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। दुसरीकडे आपण पाहतोय की आता राज्यभरामध्ये जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, आता नेत्यांनी देखील जल्लोषाला सुरुवात केलेली आहे। कुठं मिठाई वाटप केली जाते, तर कुठं जोरदार सेलिब्रेशनला सुरुवात झालेली आहे। फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये आपण पाहतोय की आता राज्यभरामध्ये महायुतीच्या कार्यकर्त्यांकडनं, समर्थकांकडनं जल्लोषाला सुरुवात झालेली आहे। तर दुसरीकडे थोड्याच वेळामध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये ही महत्त्वाची बैठक पार पडणार आहे, बैठक सुरू होणार आहे। त्याला आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार देखील उपस्थित राहणार आहेत। तर थोड्याच वेळापूर्वी आपण पाहतो शपथविधीचा सोहळा पार पडलेला आहे आणि त्या सोहळ्यानंतर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रालय गाठलेलं आहे। मंत्रालयामधल्या कर्मचाऱ्यांकडनं, अधिकाऱ्यांकडनं देखील या ठिकाणी नवनियुक्त मुख्यमंत्र्यांचं देखील स्वागत केलं जात आहे, उपमुख्यमंत्र्यांचं देखील स्वागत करण्यात आलेलं आहे। तर थोड्याच वेळात आता देवेंद्र फडणवीस एक महत्त्वाची बैठक घेणार आहेत। त्या बैठकीकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। या घडीची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय।